लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे काही उमेदवार आता मी घोषित करत आहे। यापूर्वी काँग्रेस, शिवसेना आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्याशी बरीचशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे पक्षांतर्गत जे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यांची नावे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा, लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा श्रीयुत अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी भास्करराव भगरे, लोकसभा क्रमांक 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा क्रमांक 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे, लोकसभा क्रमांक 37 अहमदनगर श्रीयुत निलेश लंके। हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय। उरलेली नावं पुढच्या काही दिवसात आपणालाच बोलवून घोषित करण्यात येतील। भास्करराव भगरे, दिंडोरी 20 नंबर। 2024 के लोकसभा चुनाव का ऐलान हो चुका है। हमारी जो मित्र पार्टी या पक्ष है, शिवसेना, कांग्रेस, इनसे बहुत दिन से बातचीत हो रही थी। उसमें से कुछ निष्कर्ष पे हमारी आगाड़ी आई है। उसमें जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हिस्से में कॉन्स्टिट्यूंसीज आई है उसके उम्मीदवार तय करने के लिए हमारे पार्लियामेंट्री बोर्ड ने पहले 4 दिन के पहले यहाँ पे ही बैठक ली थी। पार्लियामेंट्री बोर्ड ने इसके ऊपर चर्चा करने के बाद आदरणीय शरद पवार जी और पार्लियामेंट्री बोर्ड ने जो नाम तय किए हैं वो मैं आपके सामने घोषित कर रहा हूँ। लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 8 वर्धा श्री अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी श्री भास्करराव भगरे, लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 36 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे और लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 37 अहमदनगर श्री निलेश लंके। ये 5 नाम हमने आज घोषित किए हैं। इसके बाद में दूसरी लिस्ट हम जल्द से जल्द आपके सामने रखेंगे, घोषित करेंगे। मुझे उम्मीद है कि 4 दिन के बाद हम फिर मिल पाएंगे। ते काँग्रेस पक्ष आणि आम्ही चर्चा संपत आलेली आहे। आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय आपल्याला लवकरच कळवू। नाही, ज्या जागा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्या उमेदवार जाहीर करण्याची घोषणा करणं हेच मला पार्लमेंटरी बोर्डाने जबाबदारी दिलेली आहे। त्याच्या पलीकडे जागांची चर्चा आपल्याशी करण्याचा अधिकार दिलेला नाही।
सॉल्व हो जाएगा, मुझे पूरी उम्मीद है। और जल्द से जल्द हम आपके सामने वो उम्मीदवार भी घोषित करेंगे जब चर्चा पूरी होगी। हमारे पास बहुत अच्छे उम्मीदवार है, उसमें से निर्णय लेना तय है, तय कर रहे हैं हम जल्दी से जल्द। नाही, असं काँग्रेसने कुठं काय म्हटलंय? नाही, कोणी हां ठीक आहे ते मागणी केलेली आहे, त्यांनी दिल्ली हायकमांडला विचारलं आहे। त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना, त्या बाबतीत काय भाष्य करायचं? अरे बाबा, पण कुठं काय निर्णय कुठं झालाय? आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं, पक्षांना बरोबर घ्यायचं, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे, शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे, असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्याबरोबर आहेत। आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे। काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल। अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतील।